लाईफ नीड वगैरे प्रोडक्ट आपले पण आहेत, आणखी पण काय असतील दुसरे ठेवलेले आहेत म्हणायचं. चालू द्या. नमस्कार, मी दत्तात्रय जांभळे तुम्हा सर्वांचं DNM कंपनीतर्फे आणि आमच्या सिनियर्स तर्फे आजच्या या हेल्दी पीपल शुड रिमेन हेल्दी, निरोगी व्यक्ती कायम निरोगी कसं राहावं ह्या सेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सायन्सने बरीच प्रगती केली. 300 वर्षामध्ये सायन्सला असं दिसलं, मेडिकल सायन्सला, की समजा ह्या जगामध्ये 100 कोटी माणसं असतील तर त्यातली 10% लोक ही मोठ्या आजाराला बळी पडलेली आहेत. उदाहरणार्थ डायबिटीज, बीपी, थायरॉइड, पार्किन्सन, कॅन्सर ह्यासारख्या महाभयंकर आजाराला बळी पडलेले. पण सुदैवाने 90% माणसं अजून सुद्धा हेल्दी आहेत, हेल्दी निरोगी आहेत. आणि हेल्दी माणसं परमनंटली हेल्दी कसं राहावं हे सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उदाहरणार्थ हे आपलं स्वादुपिंड आहे, ह्याला पॅनक्रियाज म्हणतात. याच्यामध्ये बिघड झाला की रक्तातले साखरेचं प्रमाण कमी जास्त होतं, त्याला म्हणतात डायबिटीस, मधुमेह. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो, ती गोळी आपल्याला साखरेचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी मदत करते नक्कीच, परंतु या स्वादुपिंडाला रिपेअर करत नाही. म्हणजे सिम्पटम वरती काम करते, कॉजला रिपेअर करत नाही. कारणांवरती काम करते पण मग मुद्द्यावरती ती गोळी मदत करत नाही. त्यामुळे ज्यांना डायबिटीस झाला त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. परमेश्वर कृपेने इथे बसलेल्या कुठल्याही व्यक्तीला अजून डायबिटीस झालेला नाही, तो भविष्यात होऊच नाही म्हणून काय खाल्लं पाहिजे हे सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम तुम्हाला आयोजित केलेला आहे. दुसरं उदाहरण देतो. हे आहे आपलं आर्टरी, ह्याला रक्तवाहिनी म्हणतात. रक्तवाहिनीमध्ये बिघड झाला ती आकुंचन पावते, कॉम्प्रेस होते, आकुंचन पावते, त्यामुळे प्रेशर वाढतं, त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतात. मग हाय ब्लड प्रेशर झालं की आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला गोळी देतात ब्लड प्रेशरची, ती प्रेशर कंट्रोल करण्यासाठी मदत करते, परंतु या रक्तवाहिनीला रिपेअर करत नाही. म्हणजे पुन्हा तेच सिम्पटम वरती काम करते, कॉजला रिपेअर करत नाही. परिणामावरती काम करते पण मुळाला हात घालत नाही. आणि त्या इंग्लिश गोळ्या जास्त खाल्ल्यामुळे इतर आजारांना आपण बळी पडतो, त्या साईड इफेक्ट मुळे. परमेश्वर कृपेने इकडे बसलेल्या कुठल्याही व्यक्तीला अजून बीपी झालेला नाही, तो भविष्यात होऊच नाही म्हणून काय खाल्लं पाहिजे हे सांगण्यासाठी आजच्या आमच्या कंपनीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणखी एक उदाहरण देतो. हे आपली थायरॉइडची ग्रंथी आहे, गळ्यामध्ये असते. त्या ग्रंथीमध्ये जर बिघड झाला